या अजिंक्यराव या. बरं, महत्वाचं काम आहे. आजपासून तुम्ही आमचे बॉडीगार्ड नाही. मग टोले नाकर वॉचमन. अरे वॉचमन पण नाही. मग आजपासून तू फक्त एकच काम करायचंस. काय? जमे ते लवगुरु काय काम करतात? सेटिंग लावून देत्यात. देर यू आर. आजा, शीतलला तू माझा प्रपोज नेऊन द्यायचास. भैया साहेब, मला नाही जमणार हे काम. असं कसं नाही जमणार? अरे एकदम सोपं आहे ते. आपण नीट प्लॅनिंग करू ना शीतलला कसा प्रपोज करायचा. हा टॅलेंट, हा आयडिया काढा काहीतरी. भैया, मैं एक आइडिया दूं क्या? क्वालिटी आहे का? बस का भैया. दे. भैया, आपण तिला चॉकलेट देऊया. अरे युजलेस जमे. ती काय बारकी पोरगी का चॉकलेट द्यायला? भैया, मी एक आयडिया देऊ का? आपण तिला एक छानसं पत्र लिहूयात आणि ते अजिंक्यला तिला द्यायला लावूयात. जुन्या काळी कसं ते कबूतर मेसेज घेऊन जायचे तसं. तो ते पत्र घेऊन जाईल, ती वाचल आणि ती रिप्लाय देईल तुम्हाला. भैया साहेब, तुमचं खरंच लव आहे त्याच्यावर? आहेचे. तुम्हाला लग्न करायचं ना तिच्याशी? हा, मग जावा ना डायरेक्ट तिच्या घरी आणि नानांना मागणी घाला ना. देर यू आर. पण लग्नासाठी मागणी घालायची म्हणजे काय वाईट आहे त्यात? भैया साहेब, अहो तुमचं एवढं चांगलं आहे. घरदार, जमीन जुमला, शेतीवाडी, बंगला, गाडी, पैसा अडका, आणि तुम्ही एकुलती एक आहात. आणि त्यात तुमचं गावात नाव आहे. आणि वडील माजी पंचायत समिती सभापती होते. आणि तुमच्या आईंचा, अहो काकी साहेबांचा स्वभाव किती चांगला आहे. तुम्हाला पोरगी द्यायला काहीच हरकत नाही. आणि तुमच्याशी लग्न झाल्यावर ती पोरगी गावातच राहील की तिच्या आई वडिलांच्या डोळ्यासमोर. मग कशाला नाही म्हणतात ते? आजा, तू खरं बोलतेस. मी उगाच टेन्शन घेते. तू बोलतोय तसंच करू. भैया, आजा बोलतोय त्यात पॉइंट आहे. पण कसं आहे, तुम्ही स्थळ बघायला गेला आणि घरच्यांचा होकार आहे आणि मुलगीच नाही म्हणाली तर? म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो ना. आणि समजा घरचे नाही म्हणाले पण मुलगीच आपल्या बाजूने असेल तर घरचे अपोज करू शकत नाहीत ना आपल्याला. करेक्ट टॅलेंट. पोरीचा होकार सगळ्यात महत्वाचा. अजय, तू एक काम कर, तिला माझ्या वतीनं प्रपोज कर आणि तिला पटवून दे की माझं तिच्यावर खरं प्रेम आहे आणि तिचा होकार मिळूनच परत यायचं. चला, डनच करून टाकू. हेलो पुलिस स्टेशन, इधर चांदौड़ी गांव में बेकायदेशीर टोले नाका चालवला जा रहे हैं. टोले नाका नहीं मालूम? ओ, गांव में आते समय डावीकड़ लेफ्ट को है ना, वो टोले नाका. वो बहुत लोगों को परेशान करते रहते हैं. आप लवकरात लवकर इस पर एक्शन घे लो.
आता बघ टोले नाका कसा निघतोय ते. ते ठीक आहे राहुल्या, पण तू फोनवर रुमाल का धरला होतास? अरे क्या मी कोण बोलतोय की कळलं नाही पाहिजे म्हणून. तर तू बी हुबला कायसला का राहुल्या? आता तुझ्या मोबाईलवर ना त्यांना फोन केलायस म्हणजे तुझा नंबर गेलास की त्यांच्याकडे. असं पण असतंय वय. मर आता तुझ्या कर्मानं. त्या भैयाला जर कळलं का नाही तू टिप दिलीस म्हणून, तर तुम्ही आलासच. आता मला काय माहित असं होईल ती. लई शहाणा आहेस. चल लवकर. काहीतरी करत बसते उगाच. मम्मी काय? काय शोधतेस? अगं एफडीची पावती. तुला सांगितलं होतं ना पावती आण म्हणून. अगं मलाच नाही सापडली. कुठे ठेवली आठवतीये का? नाही. पण मी काय म्हणते, एफडी कशाला मोडायला पाहिजे? दुसरीकडून काय ऍडजस्ट होतंय का बघूया की. दुसरीकडून काय होणार आहे? आपल्याकडे काय अजिंक्यसारखे दागिने आहेत वय? ती गहाण ठेवून त्याच्या जीवावर कोण पैसे देणार आहे? आपण आपल्या हक्काची एफडीच मोडू. काय जादू बिदू झाली का काय? कुठे गेली पावती? असल हितच कुठेतरी. तू नको टेन्शन घेऊ. तू जा, मी ठेवते शोधून. तू काय शोधतेस? तुझं तुला सापडत नाही तू ठेवलेलं. तूच ठेवली अशी. हो, आठवल की मला. पावती नसेल तर चालत नाही का गं? अगं नाही, पावती नसली तर कसं चालेल? विचारू की त्यांना चालते का नाही ती. अगं नाही चालत. चल आपण सुमीकडे जाऊ आणि येता बँकेत जाऊ. बँकेत कशाला? अगं चालते का नाही ती विचारू. आणि जर चालत असेल तर लगेच पैसे काढू. नाही नको, आज नको. अगं म्हणजे आज गर्दी असते ना बँकेत. तू चल आवर आणि पासबुक पण आण बरोबर. अगं पण हाय का आता? आवर पटकन.